अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरामध्ये आज पहिल्या श्रावणी सोमवारानिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। भाविकांची रांग उल्हासनगरच्या कैलास कॉलनीपर्यंत गेलेली आहे। श्रावणी सोमवारी अंबरनाथच नव्हे तर मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे जिल्ह्यामधून देखील भाविक हे प्राचीन शिवमंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात। याच पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। आज श्रावणातील पहिला सोमवार आहे आणि याच निमित्तानं सगळीच शिवालये जी आहे ती गजबजलेली आहे। अशातच मी सध्या अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिरात उभा आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी रात्रीच्या सुमारास या महापूजा झाल्याच्या नंतर पहाटेपासूनच हे मंदिर जे आहे ते भाविकांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे। आपण सध्या बघू शकता ही रीग जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास उल्हासनगरच्या कैलास कॉलनीपर्यंत गेलेली आहे आणि भाविकांची ही सकाळपासूनच ही गर्दी जी आहे ती शिवशंकराच्या दर्शनासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर आज श्रावणातील पहिला सोमवार आणि त्याच निमित्तानं केवळ ठाणे जिल्हाच नाही तर राज्यातील इतर कानाकोपऱ्यातील भाविक जे आहे ते महादेवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहे। आपण बघू शकता हे मंदिर जे आहे ते प्राचीन असं शिवमंदिर आहे आणि त्याच निमित्तानं प्रत्येक वर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची ही गर्दी जी आहे ती असते आणि त्यानंतर सध्या अशा पद्धतीने भाविक जे आहेत ते दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आणि एकंदरीतच आज या ठिकाणी याच अनुषंगानं पोलिसांचा देखील चोख असा बंदोबस्त हा ठेवला गेलेला आहे। कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, अंबरनाथ।